तुम्हाला कधी प्रवासादरम्यान डोकं दुखणं, बेचैन होणं, गाडी लागणं म्हणजेच मळमळ आणि उलटी अशा समस्या जाणवल्या आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण प्रवासात असताना काही लोकांना गाडी लागते, म्हणजेच मळमळ होऊन उलटी होते. याला मोशन सिकनेस किंवा ट्रॅव्हल सिकनेस असं म्हणतात. हे खरं तर आपल्या मेंदू आणि शरीरामधील एका गोंधळामुळे होतं. मोशन सिकनेस म्हणजे काय आणि का होतं? मोशन सिकनेस म्हणजे जेव्हा आपले डोळे, कान आणि स्नायू यांच्याकडून मेंदूकडे येणारे संदेश जुळत नाहीत, तेव्हा शरीरात गोंधळ निर्माण होतो. कल्पना करा, तुम्ही गाडीत बसला आहात. तुमचे डोळे स्थिर दृश्यांवर लक्ष केंद्रित करतात, जसं की सीट किंवा फोन. यामुळे मेंदूला वाटतं की तुम्ही स्थिर आहात. पण तुमच्या कानातील संतुलन यंत्रणा म्हणजेच इनर इयर मात्र गाडीच्या हालचालींमुळे मेंदूला संदेश देतात की तुम्ही गतिमान आहात. त्याच वेळी तुमचे स्नायू आणि सांधे देखील गाडीच्या हालचालींमुळे मेंदूला गतीचे संकेत देतात. या विरोधाभासामुळे मेंदूला कळत नाही की नक्की काय चालू आहे. तुम्ही स्थिर आहात की गतिमान. या गोंधळामुळेच मळमळ, चक्कर येणे, घाम फुटणे आणि शेवटी उलटी होते. अशा प्रकारची समस्या तुम्हाला प्रवासादरम्यान होत असेल तर यासाठी काय काळजी घ्यावी? तर शक्य असल्यास गाडीत पुढच्या सीटवर बसा. बाहेरच्या स्थिर क्षितिजाकडे पाहिल्यानं डोळ्यांना आणि मेंदूला स्थिरता जाणवते. पुस्तक वाचणं किंवा फोन वापरणं टाळा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आतल्या स्थिर गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं आणि गोंधळ वाढतो. आणि मग पुन्हा मळमळ आणि उलटी. गाडीची काच थोडी उघडी ठेवा किंवा एअर व्हेंट तुमच्याकडे करा. ताजी हवा मोशन सिकनेस कमी करण्यास मदत करते. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान जड, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा. हलका आणि सहज पचणारा आहार घ्या. आल्याचा तुकडा तोंडात ठेवणं किंवा आल्याची गोळी घेणं फायदेशीर ठरू शकतं. आल्यामध्ये मळमळ कमी करणारे गुणधर्म असतात. प्रवासाला निघण्यापूर्वी पुरेशी झोप घ्या. थकल्यामुळे मोशन सिकनेसची शक्यता वाढते. अशा प्रकारचा मोशन सिकनेसचा त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं मोशन सिकनेसची औषधे घेऊ शकता. ही औषधे प्रवासाला निघण्यापूर्वी अर्धा ते 1 तास आधी घ्यावी लागतात. शक्यतो प्रत्येक प्रवासादरम्यान गाणी ऐका. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा किंवा लांबच्या दृश्यांवर लक्ष केंद्रित करून आपले लक्ष दुसरीकडे वळवा. या लहान लहान टिप्स तुमचा प्रवास आणखी सुखकर करू शकतात. या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र दिनमानच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.